Now we are going to new topic. That topic is verbs. हा आपला नवीन टॉपिक. याचा जो विचार आहे तो वर्ब्स असा आहे. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. तर क्रियापद कशा म्हणतात? जो शब्द क्रिया सांगतो त्याला क्रियापद म्हणतात. हे जे वर्ब्स असतात याचे एकूण दोन प्रकार असतात. पहिला जो प्रकार असतो त्याला आपण प्रिन्सिपल वर्ब्स असं म्हणतो. प्रिन्सिपल वर्ब्स. प्रिन्सिपल. आणि दुसरा जो प्रकार असतो त्याला आपण हेल्पिंग वर्ब्स असं म्हणत असतो. हे जे हेल्पिंग वर्ब्स असतात याचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार असतो याला म्हणतात प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. आणि दुसरा जो प्रकार असतो त्याला मॉडेल्स असं म्हणतात. आता प्रिन्सिपल वर्ब्स म्हणजे ज्याच्यावरून प्रिन्सिपल क्रिया म्हणजे मुख्य क्रिया करते त्याला प्रिन्सिपल वर्ब असं म्हणतात. हे जे प्रिन्सिपल वर्ब असतात याचे एकूण 3 रूपे असतात. परंतु पॉईंट आपला हा आहे हे जे तिन्ही रूप असतात काही असे प्रिन्सिपल वर्ब असतात त्याचे 3 रूपे सारखे असतात. फॉर एक्झाम्पल कट कट कट, कोट कोट कोट, शॉर्ट शॉर्ट शॉर्ट. काही असे एक्झाम्पल असतात त्यांचं पहिलं रूप वेगळं असतं, दुसरं रूप वेगळं असतं आणि तिसरं जे पहिलं रूप असतं तेच तिसरं रूप असतं. फॉर एक्झाम्पल कम केम कम, रन वॅट रन. आणि काही अशी मुख्य क्रियापदे असतात त्याची 3 रूपे वेगवेगळी असतात. राईट रोट रिटन, गो वेट गो. म्हणून याचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप त्याचा स्पेलिंग आपल्याला पाठ करावंच लागतं. याच्यामध्ये व्हरायटीज असतात. पुढे पहिली याचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप याच्या संबंधित असे 500-600 क्रियापदाची यादी मी पुढे प्रकाशित करेन. पण आता लक्षात ठेवा प्रिन्सिपल वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद की ज्याच्यावरून वाक्यात मुख्य क्रिया आपल्याला कळते. याचा पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप कसं राहील याच्या संबंधी नियम नाही आहे. मी तुम्हाला बोललो काही जे 3 रूप सारखी असतात त्यांचं पहिलं रूप सारखं, तिसरं रूप सारखं असतं आणि दुसरं रूप वेगळंच असतं. आणि काही जे 3 रूपे वेगवेगळी असतात. हे झालं प्रिन्सिपल वर्ब संबंधी. आता हेल्पिंग वर्ब. या हेल्पिंग वर्ब जे असतात यांना फिनिट वर्ब असेही म्हणत असतात. मग हेल्पिंग वर्ब का म्हणतात? कारण याची डेफिनेशन अशी आहे, व्याख्या अशी आहे, जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं त्याला हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. याचे प्रकार 2 असतात, प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आणि मॉडेल्स. आता हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स असतात तुमचे हे फक्त मुख्य काळ दाखवतात आणि हे जे मॉडेल्स असतात यांना विशिष्ट हेतू दाखवणारी क्रियापदे म्हणतात. मग दोघांमध्ये साम्यतांचं दोन्ही प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत. दोन्ही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. हे यांच्यामध्ये साम्य आहे म्हणजे समानता आहे. परंतु मग फरक कोणता आहे? जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतं त्याच्यानंतर मुख्य क्रियापद कोणत्याही रूपात येऊ शकतं आणि जे मॉडेल असतं त्याच्यानंतर मुख्य क्रियापद नेहमी पहिल्याच रूपात येतं, त्याला कोणताच प्रत्यय लागत नाही. मी पुन्हा बोलतो, जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतात त्याच्यानंतर मुख्य क्रियापद कोणत्याही रूपात येऊ शकतं. पहिल्या रूपात, दुसऱ्या रूपात, आयजी लावून तिसरं रूप असं कोणत्याही रूपात येऊ शकतं. मॉडेलचं तसं नाही, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात येतं. हा पहिला फरक आहे. जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतं ते क्रियेची वेळ म्हणजे मुख्य काळ दाखवतं. मॉडेल सुद्धा मुख्य काळ दाखवतं, परंतु हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतं हे हेतू दाखवत नाही. जे मॉडेल असतं ते विशिष्ट हेतू दाखवलं जात असतं.
त्याचा उपयोग विशिष्ट हेतू दाखवण्यासाठीच केला जात असतो. आणि ते मुख्य कार्यही दाखवतो आपल्याला याच्याप्रमाणे प्रायमरी हेल्पिंग वर्ब प्रमाणे. तर त्यांच्यात साम्य आणि फरक मी सांगितलं. पुन्हा पहा, हेल्पिंग वर्ब्स म्हणजे फिनिट वर्ब्स, म्हणजे जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचे प्रकार दोन, प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरं मॉडल. जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतं ते क्रियेचा काळ म्हणजे मुख्य वेळ दाखवत असतं. मॉडल सुद्धा क्रियेचा काळ म्हणजे वेळ दाखवत असतं. झालं. हे पण हेल्पिंग वर्ब असतं, ते पण हेल्पिंग वर्ब असतं. पण त्याच्यात फरक कोणता असतो? प्रायमरी हेल्पिंग वर्ब नंतर मुख्य क्रियापद कोणत्याही रूपात येऊ शकतं. मॉडल नंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात येतं. प्रायमरी हेल्पिंग वर्ब फक्त क्रियेची वेळ म्हणजे मुख्य काळ दाखवतं. मॉडल ही मुख्य काळ दाखवतं, परंतु ते विशिष्ट हेतूही सुद्धा दाखवत असतं. स्पेशली विशिष्ट हेतू दाखवण्यासाठीच त्याचा उपयोग केला जात असतो. आता मी पहिल्याने प्रायमरी हेल्पिंग वर्ब संबंधी बोलतो. लक्षात ठेवा ते कोणते कोणते असतात. प्रिन्सिपल वर्ब संबंधी मी बोललो. हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स असतात ते डू, डज, डीड, नंतर एम, इज आणि आर, नंतर हॅव, हॅज आणि हॅड, नंतर वाज, वेअर, नंतर हॅव, विल आणि शाल. हे तुमचे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत. पुन्हा पहा, डू, डज, डीड हा पहिला. दुसरं, टू बीची वर्तमानकाळी रूपे एम, इज, आर. नंतर हॅवचं वर्तमानकाळी आणि भूतकाळी रूप. नंतर ही टू बीची भूतकाळी रूपे वाज आणि वेअर आणि भविष्यकाळी विल आणि शाल. तर डू आणि डजचा अर्थ आहे. डूला दोन अर्थ असतात, आहे आणि आहेत असे दोन अर्थ असतात. जे डज असतं त्याला एकच अर्थ असतो, आहे. एमचा अर्थ आहे, इजचा अर्थ आहे, आरला दोन अर्थ असतात, आहे. हॅवला दोन अर्थ असतात, आहे, आहेत. हॅजला एकच अर्थ असतो, आहे. डीडला तीन अर्थ असतात, होता, होती, होते, होते. वाजला दोन अर्थ असतात, होता, होती. वेळला एक अर्थ असतो, होते. आणि याचा अर्थ होणार किंवा असणं. मग तुम्हाला लक्षात येईल, डूचा अर्थ आहे आहेत, आरचा अर्थ आहे आहेत, हॅवचा अर्थ आहे आहेत. म्हणजे डू, आर आणि हॅव याचा अर्थ सारखा आहे. डजचा अर्थ आहे, एमचा अर्थ आहे, इजचा अर्थ आहे, हॅजचा अर्थ आहे. याचाही अर्थ सारखा असतो. नंतर हॅडचा अर्थ होता, होती, होते आणि वाजचा अर्थ होता, होती आणि वेळचा अर्थ होते. आणि या दोघांचा अर्थ होणार किंवा असणार. मग हे समजा गोंधळात तुम्हाला वाटत असेल तर मी आणखी सोयीस्कररित्या मांडतो. लक्षात घ्या. इथं लिहिलं मी डू, इथं लिहिलं मी आर, इथं लिहिलं मी हॅव. या तिघांचा अर्थ सारखा आहे, आहेत. नंतर लिहिलं मी डज, नंतर लिहिलं एम, नंतर लिहिलं इज,
नंतर लिहिलं हॅज. या चौघाचा अर्थ सारखा आहे. नंतर लिहिलं मी इथं इथं लिहिलं मी वॉज, इथं लिहिलं वेअर, इथं लिहिलं मी हॅड. याचा अर्थ सारखा आहे. याचा अर्थ होता, होती. याचा अर्थ होते. याचा अर्थ होता, होती, होते, होता, होती, होते. इथं लिहिलं मी शाल, इथं लिहिलं मी होईल. याचा अर्थ होणार किंवा असणार. मग तुम्हाला लक्षात येईल याचा अर्थ आहे म्हणजे आता. याचा अर्थ आहे म्हणजे आता हे प्रेझेंट टेन्स दर्शवतात. प्रिन्सिपल टेन्सेस किती आहेत? 3. त्याच्यात आला पहिला प्रेझेंट, मग प्रेझेंट दाखवणारे हे, आणि या तिघांचा अर्थ सारखा, या चौघांचा अर्थ सारखा, आणि या तिघांचा अर्थ नीट पाहून घ्या. तर वाचा अर्थ होता, होती. याचा अर्थ होते. ह्याचा अर्थ होता, होते, होते. हे पास्ट टेन्स दर्शवतात. आणि शार आणि वेळ हे आपल्याला फ्युचर टेन्स दर्शवत असतात. हे तुमचे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत, राईट. आणि हे फक्त आपल्याला प्रिन्सिपल टेन्स म्हणजे क्रियेची वेळ दाखवतात. याच्या पलीकडे दुसरं फंक्शन करत नाही, आणि यांच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मदत होते. आता मी जातो मॉडेल्सला. इथं लिहिले मी मॉडेल्स. हेल्पिंग वर्बचा दुसरा प्रकार आहे. याच्या संबंधी मी पुन्हा बोलतो. जे मॉडेल्स असतात ते विशिष्ट हेतू दाखवण्यासाठी वापरतात. ते मुख्य कारण दाखवत असतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. मग त्याचे प्रकार असतात याचे. तर त्याचा एक एक प्रकार मी घेतो, नीट लक्ष ठेवा. मॉडेल्समध्ये पहिलं आलं तुमचं कॅन. हे प्रेझेंट ॲबिलिटी म्हणजे आताची पात्रता किंवा ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. मग आता मी इथे वाक्य लिहिलं, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, याचा अर्थ काय झाला? मी इंग्रजी बोलू शकतो, म्हणजे इंग्रजी बोलण्याची ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे हे दाखवण्यासाठी इथं कॅन घेतलं. आणि याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात आलं. दुसरं मी घेतलं फूड. इथं वाक्य मी लिहिलं, जिम, फूड, किल, द लॉय, असं वाक्य मी लिहिलं. मग तुम्हाला लक्षात येईल, जिम सिंहाला ठार मारू शकला होता. हा त्यांचा भूतकाळ आहे, बरोबर. हे पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी मी फूड वापरलेलं आहे. याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात आलंय, इथेही पहिल्याच रूपात आलेलं आहे. आता हे पण ॲबिलिटी दाखवतं, हे पण ॲबिलिटी दाखवतं, हे प्रेझेंट ॲबिलिटी दाखवतं, हे पास्ट ॲबिलिटी दाखवतं. आता मी पुढचं वाक्य लिहितो. पहिलं झालं कॅन तुमचं, दुसरं झालं कुड, आता तिसरं तुमचं टू बी एबल टू. हे आपण कॅन आणि कुडच्या ऐवजी प्रेझेंट आणि पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरत असतो. तुम्ही केव्हाही लक्षात ठेवा, ज्याला याला भरायचं असतं हे आपल्याला काढावं लागतं, हे काढता येत नाही. वर्तमानकाळी वाक्य असेल तर कर्त्यानंतर कर्त्यानुसार आपल्याला बीचं ॲम, इज, आर करावं लागतं. जर भूतकाळी वाक्य असेल तर कर्त्यानंतर कर्त्यानुसार वाज किंवा वेर आपल्याला वापरावं लागतं. तर तुमच्यासमोर मी वाक्य लिहिली. ही वाक्य मी स्वतः तयार केलेली आहे. नीता कॅन स्पीक बेंगॉली. नीता कॅन स्पीक बेंगॉली असं वाक्य मी लिहिलं. अर्थ काय झालं? नीता बंगाली भाषा बोलू शकते.
ही तिची प्रेझेंट ॲबिलिटी, आताची पात्रता आहे ते दाखवण्यासाठी कॅन वापरलं. याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्या रूपाला. याच्याऐवजी मला बी एबल टू वापरायचं असेल तर मी इथे घेणार नीता. नीताचा सर्वनाम सी आलं, मग या बीचं मी काय करेल इथं इज आणि नंतर एबल टू. बरोबर, कशाच्या ऐवजी आलं इज एबल टू, कॅनच्या ऐवजी आलं. नंतर मी उरलेलं वाक्य घेतलं स्पीक आणि इकडे आलं बेंगॉली. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. ऐकून पहा. नीता बंगाली भाषा बोलू शकते. नीता बंगाली भाषा बोलायला समर्थ आहे म्हणजे बोलू शकते. आता मी दुसरं वाक्य घेतो. ते असं, आय कॅन सॉल्व दिस सम. आय कॅन सॉल्व दिस सम. सम म्हणजे गणित. इथं कॅने हे प्रेझेंट ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप आलेलं आहे. याच्याऐवजी मला टू बी एबल टू वापरायचं आहे, मग मी टू काढून टाकेल, आय करता येतात. या बीचं प्रथम पुरुषी एकवचनी रूप मी ॲम घेणार आणि त्याच्यानंतर मी एबल टू लिहिणार. एबल टू हे घेतलं मी कशाच्या ऐवजी त्याच्या ऐवजी. राहिलेलं वाक्य तुमचं सॉल्व दिस सम. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. पहा, मी हे उदाहरण सोडवू शकतो. मी हे उदाहरण सोडवायला समर्थ आहे. आलं लक्षात. याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात आहे. आता मी तिसरं एक्झाम्पल घेतोय. आपण बी एबल टू कॅन आणि पुढच्या ऐवजी कसं वापरायचं ते शिकत आहोत. त्या ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. इथं मी घेतलं सी. बर्ड्स कॅन फ्लाय इन द स्काय. असं वाक्य. बर्ड्स कॅन फ्लाय इन द स्काय. याचा अर्थ काय झाला? पक्षी आकाशात उडू शकतात. प्रेझेंट ॲबिलिटी. मग इथे घेतलं मी बर्ड्स. बर्ड्स एकापेक्षा जास्त सर्वनाम दे. मग दे नुसार बीचं वर्तमान काळ काय येईल? आर. कारण कॅन वर्तमान काळी म्हणून इथं वर्तमान काळ घ्यावं लागेल. उरलेलं वाक्य आहे तुमचं एबल टू आणि हे उरलेलं वाक्य फ्लाय इन द स्काय. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. ऐकेन का? पक्षी आकाशात उडू शकतात. पक्षी आकाशात उडायला समर्थ आहे. इथं कॅनच्या ऐवजी मी आर एबल टू वापरलेलं आहे. याचं पुढचं एक्झाम्पल ते म्हणजे डी. ते आहे राम कुड किल रावणा. राम कुड किल रावणा असं वाक्य दिलेलं. इथं जे कुड याचा अर्थ राम रावणाला ठार मारू शकला होता. इथं पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी कुड वापरलेलं आहे. याच्या ऐवजी आपल्याला बी एबल टू वापरायचं. मग मी लिहिलं करता. याचं होणार ही आलं, मग ही नुसार बीचं उत्तर वाद आला. नंतर मी लिहिलं एबल टू. नंतर उरलेलं वाक्य किल रावणा. किल रावणा. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. पुढच्या ऐवजी मी वाज एबल टू वापरतो. रावणाला ठार मारू शकला होता. रावणाला ठार मारायला समर्थ होता. हे इथं कुड पास्ट ॲबिलिटी दाखवतो. वाज एबल टू ही पास्ट ॲबिलिटी दाखवतो. आता याचं शेवटचा एक्झाम्पल. द गर्ल्स कुड विन द रेस. द गर्ल्स कुड विन द रेस असं दिलेलं. इथं कुड हे पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. त्याचा अर्थ आपण मुली शर्यत जिंकू शकल्या होत्या. ही त्यांची पास्ट ॲबिलिटी. आणि याच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे? बी एबल टू. मग हे टू कट होईल. मग इथं लिहिलं मी द गर्ल्स. हा करता गर्ल्स एकापेक्षा जास्त येते सर्वांना दे आलं. मग दे नुसार बीचा भूतकाळ वेळ राहतो. नंतर उरलेलं एबल टू मी लिहिलं. हे आलं तुमचं पुढच्या ऐवजी. उरलेलं वाक्य तुमचं विन द रेस.
दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. मुली शर्यत जिंकू शकल्या होत्या. मुली शर्यत जिंकायला समर्थ होत्या म्हणजे जिंकू शकल्या होत्या. हे होतं तुमचं मॉडेल नंबर 3. आता मी पुढच्या मॉडेलला जातो. ते पुढचं मॉडेल आहे तुमचं. जर प्रेझेंट ॲबिलिटी आहे नंबर 4. जर तुम्हाला प्रेझेंट डिसएबिलिटी दाखवायची असेल म्हणजे आताची असमर्थता दाखवायची असेल तर कॅनॉट वापरता. आलं का लक्षात? मग आता याचे एक्झाम्पल्स तुमचे कॅनॉटचे. आय कॅनॉट विन इन द रेस. हे घेतो. आय कॅनॉट विन इन द रेस. इथे कॅनॉट हे मॉडेल आहे. प्रेझेंट डिसॅबिलिटी आताची असमर्थता दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. त्याचा अर्थ काय झाला? मी शर्यतीत जिंकू शकत नाही. मग याच्या तुम्हाला B1 मी हे प्रेझेंट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. एवढं तुम्हाला याच्यात दुसरा टाईप मी तुम्हाला देतो. तो राधा कॅनॉट ड्राईव्ह अ कार. राधा कॅनॉट ड्राईव्ह अ कार असं तुम्हाला दिलेलं आहे. राईट. तर याच्यामध्ये अर्थ काय झाला? राधा गाडी चालू शकत नाही. आता तिची डिसॅबिलिटी. पुढचं वाक्य मी देतो तुम्हाला. त्यास राम अँड गोपाल कॅनॉट कॅच फिश. राम अँड गोपाल कॅनॉट कॅच फिश असं एक्झाम्पल दिलं. अर्थ काय झालं? राम आणि गोपाल मासे पकडू शकत नाही. हे त्यांची आताची डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी कॅनॉट वापरलं. आता डी. कला कुड नॉट पेंट द हाऊस. कला कुड नॉट पेंट द हाऊस. इथं कुड नॉट हे पास्ट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेले. आता काय झालं? कला घराला रंग देऊ शकली नव्हती. आता याचं पुढचं तुमचं द बर्ड्स कुड नॉट किल द स्नेक. द बर्ड्स कुड नॉट किल द स्नेक. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कुड नॉट हे पास्ट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. आता काय झालं? पक्षी सर्पाला ठार मारू शकले नव्हते. ही त्यांची पास्ट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी कुड नॉट वापरलेलं आहे. आणि हे जे कॅनॉट होतं हे प्रेझेंट डिसॅबिलिटीसाठी वापरलेलं आहे. परंतु कॅनॉट आणि कुड नॉटच्या ऐवजी तुम्ही नंबर 5 मॉडेल वापरू शकता. मग ते कोणतं? नंबर 5 टू बी अनेबल टू. हे तुम्ही कॅनॉटच्या आणि कुड नॉटच्या ऐवजी वापरू शकता. हे तुम्हाला काढून टाकावं लागेल. माझे मागचे एक्झाम्पल्स आहेत तुमचं कसं वापरायचं. मग ए. आय कॅनॉट विन इन द रेस. आय कॅनॉट विन इन द रेस असं दिलं. हे प्रेझेंट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी वापरलं. याच्या ऐवजी मला डी अनेबल टू वापरायचं. मग मी आय घेतो. डीचं वर्तमान काळी प्रथम पुरुषी एकवचनी रूप ॲम आलं. राहिलेलं मी इथे लिहिलं अनेबल टू. मग हे कशाच्या ऐवजी घेतलं? कॅनॉटच्या ऐवजी मी घेतलं. उरलेलं वाक्य तुमचं विन इन द रेस. मग याचा अर्थ काय झाला? मी शर्यतीत जिंकू शकत नाही. मी शर्यतीत जिंकायला असमर्थ आहे. म्हणजे आताची डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी मी कॅनॉटच्या ऐवजी हे वापरतो. आता याच्यातच दुसरं वाक्य म्हणजे डी.
ते आहे तुमचं राधा कॅनॉट ड्राईव्ह कार. राधा कॅनॉट ड्राईव्ह कार. इथं राधाची प्रेझेंट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी कॅनॉट वापरले. मी इथे घेतला राधा. राधाचं सर्वनाम सी आलं. मग सी हे तृतीय पुरुषी एकवचनी म्हणून बीचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप इज मी वापरलं. राहिलेला अनेबल टू. हे मी घेतलं कॅनॉटच्या ऐवजी. आणि पुढे बोललेलं वाक्य आहे तुमचं ड्राईव्ह अ कार. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. राधा कार चालू शकत नाही. राधा कार चालवायला असमर्थ आहे. याच्यात तिसरं एकदम पद आलं म्हणजे सी. राम अँड गोपाल कॅनॉट कॅच. राम अँड गोपाल कॅनॉट कॅच फिश. इथं कॅनॉट प्रेझेंट डिसॅबिलिटी दाखवण्यासाठी वापरले. याच्या ऐवजी मला बी अनेबल टू वापरायचं. मग इथं मी लिहिलं राम अँड गोपाल. राम आणि गोपाल एकापेक्षा जास्त आहे. अनेक वचनी म्हणून सर्वनाम त्यांचं दे आलं. मग दे नुसार तृतीय पुरुषीने बीचं अनेक वचनी रूप आले. नंतर राहिलेलं मी लिहिलं अनेबल टू. इथं उरलेलं वाक्य तुमचं कॅच फिश. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. कॅनॉटच्या ऐवजी मी काय वापरलं आर अनेबल टू. राम व गोपाल मासे पकडू शकत नाही. राम व गोपाल मासे पकडायला असमर्थ आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल प्रेझेंट डिसॅबिलिटी दाखवलेली आहे. आता याच्याचा पुढचा प्रकार कोणता तो म्हणजे डी. कला कुड नॉट पेंट आहे. कला कुड नॉट पेंट द हाऊस असं वाक्य तुम्हाला दिलं. एक कुड नॉट या पास्ट डिसॅबिलिटी दाखवतो. मी त्याच्या ऐवजी बी अनेबल टू वापरणार. हे कला. कलाचं सर्वनाम सी आलं. तृतीय पुरुषी एक वचनी बरोबर. मग बीचं तृतीय पुरुषी एक वचनी वाज आलं. नंतर बोललेलं अनेबल टू. हे मी कशाच्या ऐवजी गेलं कुड नॉटच्या ऐवजी घेतलेलं. उरलेलं वाक्य तुमचं पेंट द. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. कला घर रंगू शकली नव्हती. कला घर रंगवायला असमर्थ होती म्हणजेच रंगू शकली नव्हती. आता याच्याचा शेवटचा टाईप म्हणजे ई. तो ई असा द बर्ड्स कुड नॉट किल द स्नेक. द बर्ड्स कुड नॉट किल द स्नेक असं दिलं. इथे जी कुड नॉट येते पास्ट डिसॅबिलिटी दाखवतो. याचा अर्थ काय झाला पक्षी सर्पाला ठार मारू शकले नव्हते. याच्या ऐवजी बी अनेबल टू. मग मी लिहिला करता द बर्ड्स एकापेक्षा जास्त सर्वनाम ते आलं. जे नुसार बीचं अनेक वचनी तृतीय पुरुषी अनेक वचनी रूप आलं वेळ आणि त्याच्यानंतर अनेबल टू. हे मी कुड नॉटच्या ऐवजी घेतो. उरलेलं वाक्य आहे तुमचं किलच नाही. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. पक्षी सर्पाला ठार मारू शकले नव्हते. पक्षी सर्पाला ठार मारायला असमर्थ होते म्हणजे ठार मारू शकले नव्हते. आता हे होतं तुमचं मॉडेल नंबर 5. मी मॉडेल नंबर 6 ला गेलो. मॉडेल नंबर 6 ते आहे तुमचं मी. वंडर हे
त्यांचा अर्थ आपण काय शिकलो? शकतो, शकते, शकतात. आणि मेचाही अर्थ शकतो, शकते, शकतात. परंतु मे जे असतं ते मोर पॉसिबिलिटी, जास्त शक्यता दाखवण्यासाठी वापरतात. तसंच परमिशन म्हणजे परवानगी मिळवण्यासाठीही वापरत असतात. आता याचे एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. रवी इज क्लेवर असं दिलेलं. रवी हुशार आहे. मग ही मे पास, त्याची पास होण्याची शक्यता जास्त आहे हुशार असल्यामुळे, म्हणून मी इथं काय वापरलं? मे. याच्यानंतर हे मुख्य क्रियापद पहिल्या ग्रुपाचं. आता तुम्हाला परवानगी मिळवायची असेल आणि परवानगी द्यायची असेल तेव्हा सुद्धा मे वापरतात. तुम्ही वर्गात आल्यानंतर बाहेर विचारतात, मे आय कम इन सर, कम इन सर असं विचारतात. कशासाठी? परवानगी मिळवण्यासाठी, वर्गात बसण्यासाठी. सर काय म्हणतात? यू मे कम इन. इथं परवानगी मागितली, इथं परवानगी दिलेली, या दोन्ही पर्पजेससाठी तुम्ही मे वापरू शकता. आता जातो मी माईकला. ते नंबर 7. नंबर 7 माईकचा अर्थ कदाचित. ज्याला कमी शक्यता दाखवायची असते त्याला माईक वापरतात. याचा अर्थ मी काय सांगितलं तुम्हाला? कदाचित. हे कमी शक्यता दाखवण्यासाठी वापरतात. इथं एक्झाम्पल येते. हिरा इज व्हेरी डल. डल म्हणजे मठ, बरोबर. इथं लिहिलं मी सी माइट पास. हे तुमचं मॉडेल कमी शक्यता दाखवण्यासाठी वापरलं. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्या ग्रुपात. ती जर अत्यंत डल म्हणजे मठ आहे तर तिची पास होण्याची शक्यता कमी आहे ना, म्हणून माईट वापरलेलं आहे. हे होतं तुमचं नंबर 7. मी जातो नंबर 8ला. ते नंबर 8 असं आहे तुमचा ओल्ड. नंबर 8 ओल्ड. याचा अर्थ असता, असती, असते. हे पास्ट पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. तर इथं मी वाक्य लिहिलं, द ट्रेन would come yesterday. याचा अर्थ काय झालं? आगगाडी काल आली असती, म्हणजे काल येण्याची शक्यता होती. हे काल हा